हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गावठी दरबार. आणि दुपारचे 1-1:30 वाजले असतील मित्रांनो. बरं, इकडे खूप ऊन आहे, कडक ऊन पडलेलं आहे आणि इकडे वर झाडी आहे. तर झाडाच्या खाली इकडे आपले कोंबडे बसलेले आहेत मित्रांनो. डिस्ट्रीब्यूट होऊन बसतात, जिकडे सावली मिळेल तिकडे बसतात मित्रांनो. पण इथे सावली असते आणि दुपारच्या वेळेला मित्रांनो मी त्यांना ज्यावेळेस अवेलेबल असेल त्यावेळेस हे असं टरबूज देत असतो किंवा खरबूज तुम्ही देऊ शकता किंवा हिरवा पाला जो मिळतो मित्रांनो कोणताही, मग गवताचा असेल किंवा भाजीच्या काड्या असतील किंवा गवत असेल, पालक्याच्या काड्या असतील किंवा जे रानामध्ये गवत येतं मित्रांनो, जे आपण जनावरांसाठी आणत असतो, तर ते गवत यांना टाकायचं दुपारच्या वेळेला मित्रांनो. ते हिरवं गवत खात असतात, का तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या गोष्टी मिळत नाहीत आणि हिरवा पाला किंवा हिरव्या गोष्टी खाल्ल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याचं जो प्रमाण असतं ते मेंटेन राहतं मित्रांनो. हीट स्ट्रोक येत नाही, डिहायड्रेशन होत नाही, पाण्याची कमतरता भासत नाही. आणि मग त्यासाठी मित्रांनो टरबूज विकत आणले होते. तर तिथं त्यांना एक विचारलं, दादा खराब टरबूज आहे का? तर एक फुटलेलं टरबूज होतं, तर त्यांनी मला हे दिलं. तर त्याचे असे 2 भाग केलेले आहेत मित्रांनो आणि 2 भाग करून ह्यांना ठेवलेला आहे. तर टरबूज बघून येत आहेत, पाठीमागं पण आहेत काही, दिसत असतील तुम्हाला. तर आता ह्यांना टरबूज ठेवतो मित्रांनो. ह्या टायमिंगलाच टरबूज ठेवलं पाहिजे दुपारच्या वेळेला. त्यामुळे काय होतं, त्यांना जे टेम्परेचर वाढलेलं असतं हे पाणी पिल्यामुळं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि डिहायड्रेशन वगैरे होत नाही, हीट स्ट्रोक येत नाही आणि मरत नाहीत पक्षी. वातावरण तर गरम आहेच, पण जर टरबूज आपण ठेवलं, खराब झालेलं ठेवायचं मित्रांनो, आपल्याला काही नवीन आणून ठेवायचं नाही. बाजारामध्ये आपण मिळतात, हे टाकून दिलेले पण असतात, पण हे चांगलं आहे, मस्त एकदम मस्त होतं. ते त्यांच्याकडून फुटलं होतं मित्रांनो, तर ते टरबूज त्याने दिले आणि हे कोवळं पण आहे. तर हे आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यांना आपल्याला हीट स्ट्रोक येण्यापासून वाचवायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. खरबूजसुद्धा तुम्ही ठेवू शकता, ताक असेल तर ताक ठेवू शकता. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घोळेची भाजी मिळते मित्रांनो, घोळ कुठेही मिळते, तर ते पण तुम्ही टाकलात तर ते सुद्धा चांगलं आहे. दगडी पाला असतो ते पण खातात मित्रांनो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण मेंटेन राहतं त्यांच्या बॉडीमध्ये. तर तुम्ही असं नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण त्यांना ठेवून देऊया. चला तर मित्रांनो, आता या आपल्या पक्ष्यांना टरबूज टाकूया. बिचारे वाट पाहत आहेत टरबूज खाण्याची. त्यांना सवय आहे मित्रांनो टरबूज खाण्याची. जरी आपल्याला असं टरबूज नाही मिळालं तर आपण टरबूज खाऊन ज्या साली असतात, थोडंसं लालसर भागाने बऱ्यापैकी पांढरा भाग असतो त्या सालीला, हिरव्या साली उरलेल्या, तर त्या साली पण टाकतो. तर त्या सालीसुद्धा मित्रांनो ते खूप आवडीनं खातात आणि पूर्ण चोच मारून मारून सगळं आतलं पाणी पितात आणि पूर्ण साल खरडून खरडून खात असतात मित्रांनो. तर आता बघा किती मस्त एन्जॉय करतात हे टरबूज. आणि जे आत्ता खात नाही ते नंतर खातात मित्रांनो. इथे कसं असतं, डॉनगिरी चालते, डॉन लोक अगोदर खातात आणि नंतर मग बिचारे गरीब लोक खातात. पक्ष्यांमध्ये सुद्धा तसं असतं, जो ताकदवान असतो तो पहिलं खात असतो आणि नंतर मग तो खाऊन उरल्यानंतर मग दुसरे छोटे पक्षी वगैरे खात असतात, कमजोर पक्षी खात असतात. तर हे मस्तपैकी इकडे टरबूज खात आहेत आणि आपलं तहान वगैरे भागवत आहेत. आणि त्यामध्ये काय असतं मित्रांनो, साखर वगैरे मिळते, तर ते पण मस्तपैकी खातात, म्हणजे सुक्रोज असतं फळामध्ये, तर त्यांचं थोडंसं एनर्जी वगैरे मिळत असते आणि पाण्याचं लेवल मेंटेन राहतं. आणि तुम्ही पण हे गोष्टी करू शकता मित्रांनो. तुमच्या पक्ष्यांना नक्की टरबूज द्या आणि तुमच्या पक्ष्यांना सुद्धा उष्माघात होण्यापासून वाचवा मित्रांनो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पक्षी मरणार नाहीत. आणि एवढा 1च महिना फक्त, नंतर थोडासा पाऊस वगैरे पडल्यानंतर टेम्परेचर कमी होतं आणि मग पक्षी चांगला सर्वाईव्ह करतो मित्रांनो आणखीन. तर या गोष्टीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपले पक्षी मरत नाहीत मित्रांनो. किंवा तुम्ही थंड तरी केलं पाहिजे. आता इकडे असं बांधण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. आपण फक्त दुपारी जिकडे पक्षी बसतात तिकडे पाणी टाकतो आणि मग ते पाण्यामध्ये उकरतात, चिखल वगैरे होतो, माती ओली होते आणि उकरून मग मस्तपैकी बसतात मित्रांनो. आणि तेवढाच त्यांना गारवा वगैरे लागतो. आणि हाच एक उपाय आहे. एकतर पक्ष्यांना खायला काहीतरी द्यायचं, जे आपण पाणी जास्त मिळेल ते, आणि जिथे बसतात तिथे पाणी जास्त शिंपडायचं मित्रांनो. त्यामुळे थंड वाटतं आणि मग त्यांचं टेम्परेचर पण मेंटेन राहतं मित्रांनो. तर हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट पण नक्की करा. थँक्यू.